बघू मी आणि माझे जे माझा शिवसेना प्रमुखाने जोडून दिलेले शिवसैनिक राहतील त्यांना ठेवून मी लढाई जिंकून जातील. पैसे मिळत आहेत म्हणून तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करू नका. नगरसेवक माझी नगरसेवक जातात असतात यांना जायचं त्यांना हो ना. अरे मी तर या तडफेने उतरलेला इथं तुम्ही राहणार तर मी राहीन या समोर राहतील ते समोरचे माझे शत्रू. आणि हेच तर आपण असं म्हणतो भाऊ गीतेमध्ये हेच तर सांगितलेलं आहे. गीतेचं सार दुसरं काय असू शकेल. यावेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे स्वारे माझे नातेवाईक माझ्या समोर आहे. यातना एवढं स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसेल. कालपर्यंत माझ्या घरामध्ये सगळे लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत. अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितलं की कसं मला आणि अनिलला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाची डाव होते. सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेलं आहे. एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील. अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाही, माझ्याकडे चिन्ह नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये. पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि देतो ते तुमच्या ताकदीवर तुमच्या भरोशावर. मी म्हणजे मी नाही, मी म्हणजे तुम्ही आहात. दिल्लीच्या छातीमध्ये थंडी भरली ती उद्धव ठाकरेची नाही ती तुम्ही तुमच्यामुळे भरली. म्हणून तुम्हाला ज्या काही सूचना दिलेल्या आहेत अनिल परबने दिल्या आहेत दिवाकरजींनी दिल्या आहेत या तंतोतंत पाळणार असाल तर मैदानात उतरा. ही लढाई आहे रणांगण आहे. हे एराजवळचं काम नाही. मर्द असाल तर रणांगणात उतरा नाही तर काठावरती बसून आपण लढाई बघा. आणि मला खात्री आहे त्या आदेश दिलाच तुम्ही शिवसैनिक आहात. एका वाक्यात आदेश म्हणत किंवा काही सांगतो तुम्ही शिवसैनिक आहात. शिवसैनिकाची ओळख सोडू नका. शिवसैनिकाची ओळख सोडू नका. आणि जे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलं की एक तर कोणाच्या अंगावर हात उगारायचा नाही पण कोणी उगारलं तर अंगावरती उठलेला हात जागेवर ठेवायचा नाही. या माझ्या शिवसेनेच्या अंगावर उठलेला हात आहे. हा जागेवर निवडणुकीत राहता कामा नये. हा एकच तुम्हाला आदेश पाहिजे आदेश देतो आणि आपण लढा देतो. जय हिंद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.